मोशन इन प्लेन मधला प्रोजेक्टाईल मोशन हा इम्पॉर्टंट टॉपिक आहे, ज्यामध्ये मॅक्सिमम हाईट, टाइम ऑफ फ्लाइट आणि रेंज आपण फाइंड करतो. हे जे मोशन आहे, हा जो प्रोजेक्टाईल आहे, प्रोजेक्टाईल म्हणजे काय, सिम्पली एक बॉल आहे. हा ओ पोझिशनवर एक बॉल आहे. आपण त्याला इथून ओ टू ए या ट्रॅजेक्टरीच्या अलॉंग आपण त्याला थ्रो केलाय. थ्रो करताना आपण इथे बघू शकतो की इथे अँगल θ डिग्रीवर आपण त्याला प्रोजेक्ट केलेला आहे. मोशन इन स्ट्रेट लाईन मध्ये आपण 3 फॉर्म्युलेज डिराइव्ह केले होते. दॅट इज v इज इक्वल टू u प्लस at. सेकंड फॉर्म्युला कोणता होता, v स्क्वेअर इज इक्वल टू u स्क्वेअर प्लस 2as. आणि थर्ड फॉर्म्युला होता s इज इक्वल टू ut प्लस हाफ at स्क्वेअर. तर ह्या तीन फॉर्म्युलाचे जे डेरिव्हेशन होते त्यामध्ये आपण जे मोशन कन्सिडर केलं होतं ते मोशन इन स्ट्रेट लाईन होतं. आपण जे रस्त्याने चालतो ते जे मोशन आहे ते मोशन इन वन डायमेन्शन आहे. कारण की आपण त्यावेळेस काय करतो, फक्त आपलं एक्स ऍक्सिस मध्ये डिस्प्लेसमेंट होत असतं, वाय ऍक्सिस मध्ये डिस्प्लेसमेंट होत नसतं. सेकंड एक्झाम्पल जर घ्यायला गेलो, एखादा रॉकेट जर लॉन्च करतोय तर रॉकेट लॉन्चिंगच्या वेळेस रॉकेट जे डिस्प्लेसमेंट करतं ते व्हर्टिकल डायरेक्शन मध्ये करतं. व्हर्टिकल डायरेक्शन मध्ये म्हणजे काय, फक्त वाय ऍक्सिस मध्ये डिस्प्लेसमेंट होतं. हे जे दोन डिस्प्लेसमेंट आहेत, हे दोन डिस्प्लेसमेंट मोशन इन वन डायमेन्शनचे डिस्प्लेसमेंट आहेत. आता जर नीट बघायला गेलं तर आपल्याला इथे काय दिसतंय की जो बॉल आहे किंवा जो प्रोजेक्टाईल आहे तो 2 डायमेन्शन मध्ये मोशन करतोय. 2 डायमेन्शन मध्ये कसं, बॉल जेव्हा ओ पोझिशनवर होता तेव्हा इनिशियल व्हेलॉसिटी आपण त्याला यू सप्लाय केली. ऍट अन अँगल θ वरती आपण त्याला प्रोजेक्ट केला म्हणजे थ्रो केला. तर जेव्हा थ्रो केला तेव्हा तू ह्या ट्रॅजेक्टरीच्या अलॉंग मूव्ह करायला त्यांनी सुरुवात केली. या ट्रॅजेक्टरी अलॉंग जेव्हा मूव्ह करायला लागला तेव्हा त्याच्याकडे जर नीट ऑब्झर्व केलं तर तो एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस अशा दोन्ही ऍक्सिस मध्ये डिस्प्लेसमेंट करतोय. एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस मध्ये दोन्ही ऍक्सिस मध्ये डिस्प्लेसमेंट करत असेल त्याचा अर्थ त्याच्याकडे एक्स ऍक्सिसला पण व्हेलॉसिटी आणि वाय ऍक्सिसला पण व्हेलॉसिटी. जेव्हा प्रोजेक्टाईल आपण थ्रो केला तेव्हा यू व्हेलॉसिटीने आपण त्याला थ्रो केला ऍट अन अँगल θ वरती. ऍट अन अँगल θ वरती यू व्हेलॉसिटीने आपण थ्रो करतोय तर आपल्याला याचे रेक्टँग्युलर कॉम्पोनंट्स आपण इझिली फाइंड करू शकतो. हा यू आहे, तर व्हेलॉसिटी अलॉंग एक्स ऍक्सिस हा काय बनणार, हा बनणार यू कॉस θ. आणि व्हेलॉसिटी अलॉंग वाय ऍक्सिस हा बनणार आपला यू साइन θ. तर अशा आपण व्हेलॉसिटी अलॉंग एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस फाइंड केले. तर बेसिकली आपल्याला ह्या कायनेमॅटिकल इक्वेशन्सचा यूज करावा लागणार आहे. कायनेमॅटिकल इक्वेशन्स जे आपण यूज केलेत हे बेसिकली मोशन इन वन डायमेन्शन्स आहेत आणि आपण स्टडी करतोय तो स्टडी मोशन इन 2 डायमेन्शन्स आहे. तर बेसिकली आपल्या इथे मॅक्सिमम हाईट जी फाइंड करायची ती मॅक्सिमम हाईट ही व्हर्टिकल डायरेक्शन मध्ये असल्यामुळे आपल्याला तो व्हर्टिकल डायरेक्शनच कन्सिडर करावं लागणार आहे. सो आपण इथे व्हर्टिकल मोशन कन्सिडर केलंय. व्हर्टिकल मोशन कन्सिडर करताना आपल्याला सगळे कॉम्पोनंट, सगळे जे फिजिकल क्वांटिटीज आहेत त्या सगळ्या आपल्याला व्हर्टिकलच कन्सिडर करावं लागतील. जसे की डिस्प्लेसमेंट अलॉंग व्हर्टिकल ऍक्सिस घ्यावं लागेल, दॅट इज एच घेतला. एक्सेलरेशन अलॉंग व्हर्टिकल ऍक्सिस दॅट इज मायनस जी, कारण की वर जाताना स्पीड कमी होणार आहे. वेलोसिटी, इनिशियल वेलोसिटी अलॉंग वर्टिकल ऍक्सिस दॅट इज u sin θ. फायनल वेलोसिटी अलॉंग वर्टिकल ऍक्सिस दॅट इज 0. का, कारण की जेव्हा मॅक्सिमम हाईट वर तो रीच करेल तेव्हा वेलोसिटी अलॉंग वाय ऍक्सिस 0 असेल, तर एक्स ऍक्सिसच्या अलॉंगची वेलोसिटी 0 होणार नाही. त्याचं कारण आहे की जेव्हा पार्टिकल किंवा जेव्हा प्रोजेक्टाईल हवेमध्ये फ्लाय करते त्यावेळेस त्याला अपोजिट डायरेक्शननी कोणीही थांबवणारं नाहीये. कोणीही थांबवणारं नसल्यामुळे त्याची वेलोसिटी चेंज होणार नाही. वेलोसिटी चेंज होणार नाही याचा अर्थ काय, हाफ ऑफ द प्रोजेक्टाईल किंवा मॅक्सिमम हाईट वरती त्याची वेलोसिटी किती असणार आहे, यू कॉस θ. वेलोसिटी अलॉंग वाय ऍक्सिस किती असणार, वेलोसिटी अलॉंग वाय ऍक्सिस त्याची असणार आहे 0. का 0 असणार, कारण की ग्रॅव्हिटेशन त्याची वेलोसिटी 0 केलेली आहे. ओके, तर आता कायनेमॅटिकल इक्वेशन्स मध्ये आपल्याला डिस्प्लेसमेंट फाइंड करायची आहे. तर डिस्प्लेसमेंट फाइंड करायसाठी आपल्याकडे 2च फॉर्म्युले आहेत. एक एस इज इक्वल टू ut प्लस हाफ at स्क्वेअर. त्या फॉर्म्युल्यामध्ये आपल्याकडे टाइम नाहीये, म्हणून आपण तो फॉर्म्युला युज करू शकत नाही. उरला हाच फॉर्म्युला v स्क्वेअर मायनस u स्क्वेअर इक्वल टू 2as. सिम्पली आता याच्यामध्ये जर व्हॅल्यू सबस्टिट्यूट केला, vy ची व्हॅल्यू किती, vy ची व्हॅल्यू होते 0 मायनस uy ची व्हॅल्यू होते u साइन θ स्क्वेअर इक्वल्स टू 2ay. ay ची व्हॅल्यू होते मायनस जी, h म्हणजे डिस्प्लेसमेंट, मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट. सो देअरफॉर आफ्टर रिअरेंजिंग आपल्याला व्हॅल्युबल h इज इक्वल्स टू u स्क्वेअर साइन स्क्वेअर θ अपॉन 2g. हा झाला आपला मॅक्सिमम हाईटचा फॉर्म्युला. आता याच्यामध्ये मेन लक्षात काय ठेवायचं तुम्हाला, मेन लक्षात हे ठेवायचंय की वेलोसिटी
ऑफ प्रोजेक्टाईल, velocity of projectile at maximum height is u cos theta. कारण की वर्टिकल वेलॉसिटी दॅट इज vy मॅक्सिमम हाईट वरती 0 होते. मॅक्सिमम हाईट वरती प्रोजेक्टाइलची वेलॉसिटी किती असणार, u cos theta. 0 नसेल, u cos theta असेल, लक्षात ठेवा.